नको ना आहे. थोड़ा साइड अरे सन्मानगढ़ राष्ट्रीय ध्वज को सलाम देंगे. राष्ट्रीय सलाम सलामी शस्त्र. आदेश. सन्मानगढ़ बाजू शस्त्र.
आलू रे स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत म्हणत अतिशय म्हणजे शौर्याने बलिदान दिलं आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आज अनेक मान्यवरांचा या ठिकाणी पोलिसांचा देखील अनेक विविध मेडल देऊन आपण पुरस्कार त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. त्या विद्यार्थ्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांनी देखील उत्कृष्ट काम केलं, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्व आपल्या पोलीस आयुक्तांपासून पोलीस अधीक्षकांपासून अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आज राष्ट्रीय मेडल मिळाले. त्यामध्ये सर्वच प्रकारची पदकं आपल्या ठाण्यातल्या अधिकाऱ्यांना, आयुक्तांचं या ठिकाणी मिळाली. त्या सगळ्यांचंच मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सगळ्यांनाच पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. जलसंधारण दिनाची आपण शपथ घेतलेली आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माती वाचवा, पाणी वाचवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी काही शपथ आपण घेतलेली आहे, उद्याचं भविष्य सुरक्षित करा. आणि या शपथेप्रमाणे आपण सगळ्यांनी या भारत मातेची लेकरं आहोत, या काळ्या मातीची लेकरं आहोत आणि म्हणून या आपण सर्वांनीच हे आज घेतलेली शपथ आत्मसात करावी, त्याची अंमलबजावणी करावी, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने वॉक फॉर वॉटर हे वॉकॅथॉन या स्पर्धाही आहे आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र सरकार पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आणि उद्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आपले विभाग करत आहेत. आणि त्यामुळे हे अल निनोसारखे जे काही प्रसंग या ठिकाणी आपल्यासमोर उद्याचं जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या ज्या काही समस्या आहेत, जी संकटं जी आहे संपूर्ण महाराष्ट्रावर नाही, देशावर नाही, जगभरातल्या लोकांवर आहे आणि त्यासाठी आपणही सज्ज राहिलं पाहिजे. आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे अशी देखील आपल्याला मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.